आपल्या अवतीभोवती. सांगा पाहू, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत? ते पदार्थ कोठे सापडतात? या वस्तूंचे उपयोग सांगा. ही बॅट आहे. ही लाकडापासून बनवतात. लाकूड झाडापासून मिळते. बॅटचा उपयोग आपण क्रिकेट खेळण्यासाठी करतो. हे मडके आहे. मडके मातीपासून बनवतात. माती आपल्या आजूबाजूला शेतात, नदीकाठी मिळते. मडक्याचा उपयोग पाणी व विविध अन्नपदार्थ साठवण्यासाठी करतात. हा कप आहे. हा चिनी मातीपासून बनवतात. चिनी माती विविध खनिजांच्या मिश्रणापासून बनवतात. ही खनिजे खाणीमधून मिळतात. हा दोरा आहे. दोरा कापसापासून बनवतात. कापूस आपल्या शेतातून कापसाच्या पिकापासून मिळतो. दोऱ्याचा उपयोग शिवणकामासाठी करतात. सांगा पाहू, या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात? या वस्तूंचा उपयोग सांगा. या सर्व वस्तू आपल्याला शेतातून मिळतात. ही केळी आहे. हिचा उपयोग आपण अन्न म्हणून खाण्यासाठी करतो. हा आवळा आहे. याचा उपयोग आपण अन्न म्हणून खाण्यासाठी तसेच औषध म्हणून देखील करतो. हे मक्याचे कणीस आहे. याचा उपयोग आपण अन्न म्हणून खाण्यासाठी तसेच जनावरांना खाद्य म्हणून देखील करतो. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, दोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे, डोंगर आहे, टेकड्या आहेत, जंगले आहेत, घरे, रस्ते, उजाड, राने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपले परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भाग आहोत. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. हा आहे दगड. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाहीत. आता चिमणी बघूया. चिमण्यांचे तसे नाहीये. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्याचे कणही खातात. त्यांची वाढही होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. आता चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात बरं? कारण चिमणी सजीव आहे आणि दगड हा निर्जीव आहे. समजलं का मुलांनो? तर चिमणी आणि दगड मधला हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसंच सजीवांचे सुद्धा दोन भाग पडतात. एक आहे प्राणी, दुसरे वनस्पती. आता प्राणी कसे असतात? प्राणी सर्वांनी पाहिलेले आहेत. वनस्पती भरपूर आपल्या आजूबाजूला असतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये काही फरक आहे. जसं रोप असतं, रोपाची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजतं. आता काही वनस्पती अशा असतात की ज्या हालचाल करतात. कळीचं फूल होतं, फुलाची कळी होते, ते मिटताना सुद्धा आपल्याला त्याची हालचाल जाणवते. तसंच सूर्यफूल असतं. सूर्यफुलातही या सगळ्या हालचाली आपल्याला दिसून येतात. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. आता हे चित्र तुम्हाला दिसतंय. त्या चित्रातील वस्तू सजीव आहे की निर्जीव ते सांगा बरं. सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते पण सांगायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी वड आहे, नारळ आहे, ससा आहे.
हे वडाचं झाड सजीव आहे व ती वनस्पती आहे. हे नारळाचं झाड आहे, ते सजीव आहे. त्यानंतर हा ससा आहे, तो सजीव आहे आणि तो प्राणी आहे. बेडूक हा प्राणी आहे आणि तो सजीव आहे. गॅस सिलेंडर म्हणजे गॅसची टाकी ही निर्जीव आहे. ग्लास निर्जीव आहे. हे गुलाबाचं रोपटं आहे, ते सजीव आहे कारण ते झाड आहे, वनस्पती आहे. ही कढई आहे, ही कढई निर्जीव आहे. चला बरं, आता डोकं चालवा. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते, मग ते सजीव आहे की निर्जीव? सांगा बरं. तर आगगाडीचे इंजिन हे निर्जीव आहे. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली तर ती सजीव आहे की निर्जीव? तर ती निर्जीव आहे, कारण झाडापासून एकदा लाकूड बाजूला केलं की ते निर्जीव होतं. आता पुढचा प्रश्न आहे, तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? आता आपल्या परिसरात अनेक पक्षी दिसतात. या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय चिमणी, कावळा, पोपट हे तर सर्वच ठिकाणी दिसतात. अजूनही काही इतर पक्षी असतात, जसं की काही परिसरामध्ये मोर दिसतो. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात, त्याची यादी तुम्ही करायची आहे. दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत, सांगता येतील का? या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला काही दगडाच्या वस्तू दिसत आहेत, त्यांची नावं ओळखा बघू. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्याची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही परिसरातूनच सजीवांना मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यापासून पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे इत्यादी गोष्टी घर बनवण्यासाठी लागतात, त्या त्यांना परिसरातूनच मिळतात.